यांना समजून सांगा हे सगळ्यात जास्त रडून हिम्मत आहे ना आम्ही जागा सोडा पुढे जायला मी सगळे काळ घेणार आहे सगळ्यांचा धन्यवाद देण्यासाठी नक्की येणार किशोर नाही आऊंगा 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 दिया तो मैं अभी 20-25 ऑपरेशन उसके बाद आपके बाद सर तुम्हारा इलाज कराओ हिम्मत जाओ इलाज कराओ तुम्हारा जल्दी से अच्छा होने वाले एक मरतबा 4-5 दिन के बाद पूरी जानकारी है तो जानकारी लेके आओ अपन ऑफिस के ऊपर हमारा जान दो आप टेंशन मत हो अरे कारण की कोण एकच मुलगा आहे बिगर हात कभी भी आवाज लगा त्याला काय इलाज राहतो मत राहतो डॉक्टर साहेब नहीं लेता हूँ मेरे को सिर्फ आप लोग हिम्मत के साथ खड़े रहिए हिम्मत द्यायची आता साहेबाच्या पाठीमागे उभं राहायचं हिम्मत हो आता पहिल्यापेक्षा जास्त जोराने तुमको तो मेरे मोटरसाइकिल के ऊपर बैठ के अपन चलेंगे महिलांना जे भेटलं ते बाजूला तो असेल ना काय करते आहे का मला पुढे तुम्ही हिम्मत आहे तुम्ही आता नाही तुम्ही फक्त आशीर्वाद द्या मी सगळ्यांना ठोकून काढेल मी हिम्मत सोडू नका तुम्ही लवकर घेतो हीच आपल्या नक्की 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 महिलांना जायला अकेला आदमी पूरे गाँव को बिठाए दौड़ के आदर्श महिला बैंक के लोग जो है आपको मिलने आए थे, क्या वजह? देखिए आदर्श पद संस्था का जब हमने मामला उठाए थे उस वक्त ही मैंने लोगों से ये कहा था कि मैं ये काम सिर्फ इसलिए ले रहा हूँ कि इसमें हज़ारों की संख्या के अंदर ऐसे गरीब लोग हैं कि जिनके आयुष्य भर की कमाई ज़िंदगी भर की कमाई जो है वो एक डकैत आता है लूट कर चला जाता है और इनका पैसा पूरा हक का जो पैसा है इनकी मेहनत की जो कमाई है वो उन्हें वापस नहीं मिलती है। तो जब मैंने ये उठाया था उसी वक्त उनसे ये कहा था कि मैं पूरी ताकत के साथ आपके साथ खड़े रहूँगा, ये लड़ाई हम लड़ेंगे और हमने बहुत आगे तक इस लड़ाई को लेकर गए हैं। बहुत अच्छा डेवलपमेंट इसके अंदर हुआ है। मैं समझता हूँ कि देश के अंदर पहली ऐसी पद संस्था होंगी कि जिसके अंदर ये काम इतनी तेज़ी से आगे बढ़ा है करके उसमें, और ये लोगों ने यकीनन मेरे लिए काम किया है। लेकिन सोशल मीडिया के ऊपर और कुछ अखबार वालों ने इस तरह का ये किया था कि आदर्श वालों ने साथ नहीं दिया है करके, मैं इस बात को मानता नहीं हूँ। और इलेक्शन का और ये जो काम हमने लिए है हाथ में इसका कोई संबंध नहीं है। मैं इलेक्शन हारा हूँ या जीता हूँ, जो ताकत के साथ मैं इनके लिए पहले लड़ता था आज भी लड़ूंगा और कल भी इनके पूरी ताकत के साथ मैं खड़ा रहने वाला हूँ। तो आज ये सभी लोग यहाँ पर आए थे ये बताने के लिए कि आप भले ही हार गए होंगे लेकिन हम आपके साथ पूरी ताकत के साथ पहले भी खड़े थे आज भी खड़े हैं। और यकीनन मतलब इनकी उम्मीदें जो है वो मुझसे जुड़ी हुई है। इन्हें ऐसा लगता है कि इनका पैसा जो है वो हमारी सबकी मेहनत जो है उसकी वजह से मिलने वाला है। तो मैं भी उन्हें ये आश्वासन दिलाने के लिए मैंने कहा हूँ कि आपको बिल्कुल हिम्मत हारने की ज़रूरत नहीं है। मेरा खासदारकी का पद गया होगा लेकिन जो ताकत के साथ हम पहले लड़े थे उससे और ताकत के साथ और आगे काम करेंगे। सर आपण जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे, आदर्शवाले तुमच्याकडे आज आलेत आणि मलकापूरवाले सध्याचे जे खासदार आहेत त्यांच्याकडे आज भेटायला गेलेले आहे। सगळीकडे स्थिती सारखीच आहे। या घटनाकडे आपण कसं बघताय? ठेवीदारांना गंडा घातला जातोय का? काय आहे की अनेक असे पतसंस्था आहे आणि दुर्दैव जेव्हा मलकापूर सारखी बँकाचा आणि पतसंस्थेचा विषय येतो तर हे नियम जे आहे सगळ्यांसाठी बरोबर आहे नियम,
असं नाही आहे की मलकापूरसाठी काही वेगळे नियम सरकारने केलेले आहे आणि औरंगाबादच्या आदर्शसाठी काही वेगळे नियम आहे. नियम सगळ्यांसाठी, सगळ्या पतसंस्थांसाठी, सगळ्या बँकांसाठी सेमच नियम आहे. पण असं का होतं की आदर्शच्या चेअरमॅन सहित सगळं त्यांचे जे डायरेक्टर्स आहे, त्यांच्या परिवारातले सदस्य आहे, ते मागच्या 10 महिन्यापासून ते जेलमध्ये आहे आणि मलकापूर सारखे जे घोटाळेबाज आहे मग त्यांच्यावर का केस नाही, त्यांना का जेलमध्ये टाकण्यात येत नाही? त्याचं कारण एक आहे की ते भारतीय जनता पार्टीचे ते आमदार होते, आमदार आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई होणार नाही. मग बीडचं कुठे जे आहे त्यांनीही हजारो लोकांचे पैसे खाऊन बसलेलं होतं. मग त्याच्यावर का लवकर कारवाई करण्यात आलेली नाही आहे? का असं त्याच्यावर हे ओढवाओढवीचे उत्तर देण्यात येत होतं हो की हो कारवाई सुरू आहे, हे करायचं आहे? म्हणजे नियम सगळ्यांचं बरोबर आहे. मग पोलिसांनीही तत्परता दाखवून जे जे दोषी आहे त्यांना लवकरात लवकर त्यांच्या विरोध केस फाईल करायला पाहिजे होते, कठोर सेक्शन्स लावायला पाहिजे होते आणि त्यांना जेलमध्ये पाठवायला पाहिजे होते. पण आता कमीत कमी हे सुरुवात तर झालेली आहे. मला असं वाटतं की आदर्श जे आहे ना हे एक देशामध्ये एक आदर्श ठरणार आहे की अशा प्रकारचे कोणी पैसे खाल्लं तर त्याचं काय हाल होतं हे मानकापे आणि त्यांचे सगळे जे चेअरमॅन डायरेक्टर्स आहे त्यांना बघून लोकांना कळेल की बाबा नाही, आपण हे केलं तर असं आपला हाल होणार आहे. आता तुम्ही पुढचं पाऊल काय उचलणार? ते नक्की आता काय आहे की मी त्यांना शब्द दिले होतं, पहिलेही मी त्यांना सांगितलं होतं की माझा या इलेक्शनशी काही संबंध नाही. तुमचा जे मुद्दा आहे मी फक्त पुण्याईसाठी घेतलेला आहे, कारण इतकं गरीब लोक आहे त्याच्यामध्ये आणि ज्या प्रकारे ते मला भेटून रडतात, कोणीतरी त्यांना ऐकायला पाहिजे, त्यांना त्यांच्यासाठी लढायला पाहिजे. ते सामान्य लोक आहे, गोरगरीब लोक आहे, त्यांना कोणीही त्यांच्या ऑफिसमध्येही आत प्रवेश देणार नाही. पोलीस त्यांच्या बाबतीत काही सिरियस होणार नाही. मग एका खासदार असू द्या किंवा एक भावी म्हणजे पूर्व एक्स MP असू द्या, मग ते असल्यामुळे त्यांची जी लढाई आहे त्यांना एक ताकद मिळते आणि ते मी ताकद त्यांना पहिलेही दिलेली होती, आजही देणार है. आपको उन्होंने विधानसभा लड़ने के लिए कहा है? ठीक है, मैं राजनीति के बारे में अभी कोई जवाब नहीं दूंगा, आगे का देखा जाएगा. सर, निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी मुद्दा केला होता की आदर्शमध्ये पैसे तर मिळाले नाही, पण आदर्शच्या काही जे ठेवीदार आहे त्यांच्यावर तुम्ही 353 मात्र दाखल केली आहे. काय हे की हेच दुर्दैव आहे की आदर्श आंदोलन करताना माझ्या आणि अनेक आदर्श जे ठेवीदार आहे, ज्यांच्या हक्काचा पैसा आहे, त्यांच्यावर केसेस रजिस्टर करण्यात आलेले आहे. माझ्या विरोधात तर इतकं कठोर सेक्शन्स लावण्यात आलेलं आहे. हे कशामुळे का करण्यात आलेलं आहे? पोलिसांना असं वाटत होतं की त्याच्यावर केस केलं तर ते गप्प बसणार, त्यांचा साथ देणार नाही. मी स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्ही माझ्यावर जितकं केसेस करायचे आहे ते करा, पण मी त्यांचा साथ सोडणार नाही. आता जे लोक माझ्यावर आरोप करत होते की पैसे, मग आता सत्ता तुमची आहे, जे नवीन खासदार निवडून आलेले आहे, राज्यामध्ये तुमची सत्ता आहे, केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे, मग काय हे लोक पुन्हा माझ्याकडे येत आहे? कारण तुम्ही त्यांना विश्वास द्या की माझी सत्ता आहे राज्यामध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये मी महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये तुमचे पूर्ण पैसे तुम्हाला परत आणून देणार आहे. पण ते करणार नाही, तसं करणार नाही आहे. कारण हे पैसे जे खाल्लेले आहे ते मुख्यमंत्र्यांपासून सगळे जे खालच्या लेवलच्या DDR ऑफिसचं जे पिऊन आहे ते सगळ्यांनी हे पैसा त्यांना वाटण्यात आलेला आहे. म्हणून त्याच्या बाबतीत कोणी आमदार बोलणार नाही, खासदार बोलणार नाही, मंत्री नाही, मुख्यमंत्री नाही, कोणी बोलणार नाही. तरी सुद्धा हे सगळं एकत्र असल्यानंतरही मी त्यांना पुरून बसेल हे आपल्याला स्पष्टपणे सांगतो. धन्यवाद.